मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगामच्या हल्ल्याशी तुलना। तर पहलगाममधील दहशतवादी तुमचे कोण आणि कसे पळून गेले, पेडणेकरांचा संतप्त सवाल। नांदगावकरांनी सुद्धा सुनावलं। त्रिभाषा सूत्राविषयी बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली। संभाजीराजेंच्या संदर्भात काढले अवमानकारक उद्गार। आपण भोजपुरी बोलतो, हल्ला करून दाखवा। भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुआंचं आव्हान। भाषेच्या मुद्द्यावर कुणालाही जबरदस्ती करू नये असाही सल्ला। एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्याला फाफडा आणि ढोकळा खाल्ला। जय गुजरातच्या विधानावरून राऊत यांच्याकडून खोचक टीका। शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजन यांचा मोठा दावा। विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल असंही विधान। ठाकरे बंधूंच्या एकीचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून स्वागत। भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरत असल्याचं केलं नमूद। वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात। अनेक भागांमध्ये साचलं पाणी। पाऊस कायम राहिला तर घरामध्ये सुद्धा पाणी शिरण्याची भीती। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। गंगापूर धरणामधून 4656 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। तर भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाचे 12 दरवाजे उघडले। धुळ्यामध्ये सुद्धा जामखेली प्रकल्प भरला। अमरावतीच्या मेळघाटात 10 दिवसांच्या बाळाला दिले 39 चटके। पोटफुगी झाल्यामुळे वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार, गुन्हा दाखल। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी। कालपर्यंत 30,000पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतलं। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त तैनात। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 देशांवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब। ट्रेड संदर्भामधल्या पत्रांवरती केली स्वाक्षरी। डेडलाईन संपण्यापूर्वी संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती।